नमस्कार मित्रांनो. आज गावागावा शहरात एकच स्वप्न अनेक तरुणांच्या डोळ्यात दिसतं. IAS IPS व्हायचं. घरची परिस्थिती कसलीही असो, आई वडिलांची मेहनत असो किंवा स्वतःची जिद्द असो, UPSC म्हणजे अनेकांच्या आयुष्याची दिशा बदलणारी संधी आहे. कोणी पहाटे उठून अभ्यास करतो, कोणी रात्री उशिरापर्यंत जागतो, तर कोणी शेतात काम करून वेळ काढतो आणि पुस्तक उघडतो. अशा लाखो स्वप्नांसाठी UPSC ने 2026 साठी 933 पदांची भरती जाहीर केली आहे. 24 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे. पण यंदा फक्त अभ्यास पुरेसा नाही, तर नियम नीट समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. आता अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. आधी एक फॉर्म भरायचा आणि काम संपायचं. पण आता 4 टप्पे आहेत. आधी खाते उघडायचं, मग एक खास नंबर म्हणजे URN घ्यायचा, त्यानंतर सामान्य माहिती भरायची आणि शेवटी परीक्षेसाठी अर्ज करायचा. एकदा ही माहिती दिली की पुन्हा पुन्हा भरायची गरज नाही. पण सुरुवातीला चुकीची माहिती दिली तर पुढे खूप अडचण येऊ शकते. म्हणून अर्ज भरताना घाई न करता शांतपणे करायला हवा. फोटो बाबतही आता कडक नियम आले आहेत. फक्त फोटो अपलोड करून चालणार नाही, तर मोबाईल किंवा कॅमेऱ्याने लाईव्ह फोटोही द्यावा लागेल. म्हणजेच तुमचा खरा चेहरा आणि फोटो जुळलाच पाहिजे. जरा जरी फरक पडला तर अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे फोटो काढताना नीट प्रकाशात, स्वच्छ चेहऱ्याने आणि घाई न करता फोटो घ्यावा. ओळखीसाठी आधार कार्ड वापरल्यास तपासणी लवकर होते असंही आयोग सांगतो. स्वाक्षरीसाठी सुद्धा नवीन नियम. एका कोऱ्या कागदावर काळ्या पेनाने 3 वेळा स्वाक्षरी करायची आहे आणि ती स्कॅन करून अपलोड करायची. ही स्वाक्षरी पुढे तुमची ओळख ठरणार आहे. त्यामुळे घाईघाईत वेडीवाकडी सही न करता नीट स्पष्ट स्वाक्षरी करणे फार गरजेचे आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा अर्ज भरला की त्यात बदल करता येणार नाही. चूक झाली तरी सुधारणा करता येणार नाही. अर्ज परत घेण्याची सुविधाही नाही. म्हणजेच अर्ज भरताना जरा दुर्लक्ष झालं तर वर्षभराची मेहनत वाया जाऊ शकते. म्हणून प्रत्येक नाव, तारीख, नंबर 2-3दा तपासून मगच सबमिट करायला हवा. URN म्हणजे तुमचा कायमचा ओळख नंबर. हा आयुष्यात फक्त एकदाच बदलता येतो. त्यामुळे नाव, जन्मतारीख, शिक्षणाची माहिती सुरुवातीलाच बरोबर भरणं फार गरजेचं आहे. नाहीतर पुढे खूप त्रास होतो. आता हॉल तिकीट पोस्टाने येणार नाही. स्वतः लॉग इन करून डाउनलोड करायचं आणि त्याची प्रिंट काढायची. परीक्षा केंद्रावर ती प्रिंट आणि ओळखपत्र सोबत ठेवायचं. तिथे चेहऱ्याची तपासणी म्हणजेच फेस ऑथेंटिकेशन होणार आहे. त्यामुळे वेळेआधी पोहोचणं खूप महत्वाचं आहे. उशीर झाला तर कितीही अभ्यास केला असला तरी त्याचा उपयोग नाही. नव्या नियमांनुसार सध्या IAS आणि IFS असलेले अधिकारी सुद्धा पुन्हा परीक्षा देऊ शकणार नाहीत. मात्र IPS अधिकाऱ्यांना रँक सुधारण्याची संधी दिली आहे. यामुळे सेवेत स्थिरता यावी, हा यामागचा उद्देश. दिव्यांग उमेदवारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे केंद्र भरले असले तरी त्यांना आवडीचं केंद्र मिळू शकणार आहे. त्यामुळे त्यांचा प्रवासाचा आणि त्रासाचा प्रश्न कमी होणार आहे. OBC आणि EWS उमेदवारांनी आपल्या प्रमाणपत्रांकडे विशेष लक्ष द्यायला हवं. जुनी प्रमाणपत्रे चालणार नाहीत. ठराविक वर्षावर आधारित आणि ठराविक तारखेनंतरचीच प्रमाणपत्रे लागणार आहेत. म्हणून शेवटच्या वेळेला धावपळ न करता आधीच कागदपत्रे तयार ठेवावीत. परीक्षा झाल्यावरही काळजी संपत नाही. पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यानंतर 10 दिवसात आणि मुख्य परीक्षेनंतर 15 दिवसात लॉग इन करणे बंधनकारक आहे. हे विसरलं तर अपात्र ठरवले जाऊ शकते. म्हणून निकालानंतरही सतर्क राहणं गरजेचं आहे. एकंदरीत UPSC 2026 चे नियम उमेदवारांना अधिक शिस्तीचे, जबाबदार आणि जागरूक बनवण्यासाठी आहेत. हे नियम अडथळा नसून योग्य मार्ग दाखवणारे आहेत. मेहनत, संयम, योग्य नियोजन आणि नियमांची माहिती असेल तर कोणतंही स्वप्न अशक्य नाही. ज्याच्या डोळ्यात देशसेवेचं स्वप्न आहे त्यांनी अभ्यासासोबतच या नियमांचीही तयारी करावी. कारण आज घेतलेली काळजी उद्याच्या यशाचं कारण ठरू शकते. तर मग तुम्ही UPSCच्या तयारीला लागला आहात का? की लवकरच सुरुवात करणार आहात? या नव्या नियमांबद्दल तुमचं मत काय आहे? हे नियम मदतीचे वाटतात की अडचणीचे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या संघर्षामागची गोष्ट खाली कमेंट्समध्ये जरूर लिहा. आणि अशाच नवनवीन माहिती करता मंडल न्यूजला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.